नागपंचमीला कोकणात आपल्या गावी पातोळ्या बनवतात. जेवढं खोबरं त्याचा अर्ध गुळ हा जो बनतो तो सेम मोदकासारखाच आहे, पण त्या हळदीच्या पाण्यामुळे त्याला एक वेगळं पडतं. त्यामुळे ह्याला 1 वर्षाची आतुरता असते. जे मेन आकर्षण आजचं जे आहे ती ही हळदीची पानं. इकडून असं हां बंद करत छान वाफाळतं पातोळ्या भेटलेल्या आहेत. सॉफ्ट सॉफ्ट ही पातोळी आपली छान. तर गुड इव्हिनिंग मंडळी, आणि मस्तपैकी छान बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आपण आज श्रावणी सोमवारच्या दिवशी भेटत आहोत आणि संध्याकाळ होत आलेली आहे आणि आपण स्नेहाचा उपवास होता. मी तर काय केलं नाही, मम्मी पण नाही करत उपवास, आणि तो उपवास सोडण्यासाठी एक स्पेशल थाळी बनवणार होता. त्या थाळीमध्ये एक स्पेशल पदार्थ बनणार. त्या थाळीतले बाकीचे पदार्थ पुरी भाजी, एक पनीरची भाजी, एक बटाट्याची भाजी आणि आपण डाळ भात वगैरे, ते वरण भात वगैरे आपण हे करणार आहोत. काही ठिकाणी डाळ बोलतात, काही ठिकाणी वरण, आम्ही डाळ भात बोलतो लहानपणापासून. बट एक गोड रेसिपी आहे जी कोकणातली फेमस रेसिपी आहे, खूप छान रेसिपी आहे ती. काहीतरी आपण बनवणार होते. आपण मम्मीला जाऊन विचारू की ते काय आणि त्यासाठी काय काय तयारी करायची. चला बघायला आलोय आता आपण. स्नेहा काहीतरी पीठ मळायला घेतलं स्नेहाने. कशासाठी? पुरीसाठी. कुठली पुरी? श्रावणी सोमवार आहे ना. अच्छा, गव्हाच्या पिठाची पुरी. ओके, त्याच्यासाठी पुरी करताय. बापरे, पुरीचा जमाना झालाय. हे एक छोटंसं इन्ग्रेडियंट आहे, तुम्ही बघितलंय थंबनेलमध्ये, पण हे काय आहे ते आता मम्मी सांगेल तुम्हाला. आणि एक्झॅक्टली आपण काय गोडाचं आज बनवतोय ते. आणि मोदक बनवायला घेतलेले आहेत आपण. नाही, मम्मी नारळ खवते. तो कशासाठी? मोदकाचं सारण, मोदकाचीच पारी, हां सगळं तेच, फक्त आकार वेगळा. आपण म्हणजे नागपंचमीला कोकणात आपल्या गावी पातोळ्या बनवतात. अच्छा, हळदीच्या पानातल्या. ओके. म्हणजे शेप वेगळा म्हणजे असं काय असतो? हा, शेप त्याच्यात ते भरून शेप येतो. म्हणजे पीठ लावायचं आणि पिठामध्ये ते भरायचं आणि मग ते पानामध्ये बांधायचं आणि मग ते असं काय शिजवायचं, उकडायचं, काय करायचं? वाफवायचं. अच्छा अच्छा. सारखंच वाफवायचं, फक्त हळदीच्या पानात ते थापून पीठ थापून. पण हळदीच्या पानाचा फ्लेवर येतो का त्याला? म्हणजे हळदीसारखं लागतं, पण ते हळदीसारखी लागते का ही पिवळ्या हळदीसारखी? फ्लेवर वेगळाच लागतो ना. अच्छा. ते पण चहामध्ये टाकलं, दुधात टाकलं तरी त्याला फ्लेवर मस्त. दुधात पण टाकून पितात ना? कारण मला गावाला गेल्यानंतर प्यायला आठवते ते दुधामध्ये. दरवर्षी हळदीची पानं आणतो. हो हो चहामध्ये पण टाकतो. हो. डिटेल रेसिपी तर म्हणजे तुम्ही पुढे जाऊन बघणारच आहात, पण हे मम्मीने तुम्हाला बेसिक डिस्क्रिप्शन सांगितलं काय आहे. तर सारणाची तयारी. हे मम्मी सारणाची तयारी करते. सारण मोदकाचंच सारण एक्झॅक्ट जे आपण बनवतो ते पूर्ण. पण आपण काय खसखस ड्रायफ्रूट टाकणार आहे का त्याच्यामध्ये? अच्छा अच्छा. तर मग हे सगळं आम्ही कोकणात तर 100% आम्ही आतापर्यंत बघितलंय. आणि मम्मीने म्हणजे सवय लावली आहे की हे असं हळदीचं वगैरे पानं, कारण बऱ्याच जणांकडे नसेल माहिती तुम्हाला, पण हे पानं नॉर्मल आणून ते दुधात उकळून पाहिलं तरी पण ते दुधाला पण एक वेगळा मस्त फ्लेवर येतो. तर हे मम्मी खोबरं खाऊन घेते आणि सारण बनवून घेते, तर त्यासाठी भेटू आपण. म्हणजे मम्मीने सारण बनवायला घेतलंय. आणि काय आपलं तेच का जेवढं खोबरं त्याच्या अर्ध गुळ. खोबऱ्याचे अर्ध गुळ घेतात का खोबऱ्याचे तेवढंच गुळ घेतात? नाही, अर्ध तेवढंच घेतलं तर खोबरं कसं शिजल्यानंतर आळतं ना. अच्छा, मध्ये चिकट होईल, चेक्की होईल त्याची खोबऱ्याची. अर्ध्या पटीने घ्यायची. आणि काय तूप, आम्ही श्रीमंत आहोत त्यामुळे आम्ही तूप घालतोय. बहुत पैसा है अपने पास. काय नाही, सगळे गोर गरीब पण खातात सगळे. हो हो. आपण आता याच्यावरती आपण सारण करायला घेऊ. सारणाची इन डिटेल तुम्हाला रेसिपी एकदम काय कसं किती टाकलं वगैरे सगळं पाहिजे असेल तर आपला मोदकांचा व्हिडिओ खाली आहे. पहिली दिलेलीच आहे. हो. आणि आत्ताच पावसाळा स्पेशलमध्ये नागपंचमीचं आपण ते हे करतोच आज स्पेशल. पाऊस पण आहेच आहे, श्रावणाचा पहिला सोमवार पण आहे, त्याच्यामुळे पण गोडाचा लागतं म्हणून आपण खिरी विरीच्या ऐवजी हे करतोय. पण पावसाळ्या स्पेशलमध्ये भानोरल्या केल्यात आपण, त्यानंतर गुलगुले पण केलेत ना आपण. तर त्याची पण रेसिपी तुम्हाला खाली लगेच डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे, ती बघा. आणि मोदकांची रेसिपी पण एकदा चेक करा. इन डिटेल तुम्हाला सारण कसं बनवतात ते त्यात कळेल. म्हणजे खोबरं आणि गुळ वगैरे घातलेले, ड्रायफ्रुट्स घातलेले आणि फोडणी दिलेली आहे पूर्ण. खोबऱ्याला शेक लागले म्हणून किती झालं बघ, आळला ना. हो. आता ते अजून होईल कमी. ह्याच्यात तरी किती पातोळे बनतील? 10-15? हो. याला तसं मोदका एवढं सारण नाहीच ना बरं, असं चपटं असतं. तुम्ही बघायलाच आता कसं बनवायचं ते. तेवढंच आपल्याला पाहिजे तेवढं करायचं. आणि भेट एक तर बनतात ते पण वर्षात एकदाच, त्याच्यामुळे त्याची खूप आतुरता असते. मला मोदकाचं एवढं असं अप्रूप नाही राहिले, कारण आमच्याकडे मोदकाच्या ऑर्डर्स वगैरे मम्मी घेते. ठाण्यात तुम्ही राहत असाल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मोदकाचं अप्रूप नाही राहिलं, कारण मोदक बनतातच घरी, त्यामुळे कधी कोणाची ऑर्डर असेल तर एखाद दुसरा मोदक खायला मिळतो, त्यामुळे असं अप्रूप नाही. पण हे कसं आहे, हळदीचं पण तुम्हाला 12 महिने नाही मिळत. आणि हा जो प्रकार आहे, हा जो बनतो तो सेम मोदकासारखाच आहे, पण त्या हळदीच्या पाण्यामुळे त्याला एक वेगळं पडतं, त्यामुळे ह्याला 1 वर्षाची आतुरता असते. त्यामुळे मला हे खूप जास्त असं वेगळं वाटतं आणि आवडतं असं. मोदक पण वापरताना हळदीची पानं वापरतात किंवा खाली ठेवायला. हो, केळीची पानं, हळदीची पानं, स्वाद लागतो ना.
आता आम्ही तरी ना म्हणजे हे असं भांड बरेच लोकं काही केशर काडी नाही लावत ना. हो. हे आपलं ओरिजिनल म्हणजे असतो ना. हो हो केळी आता आम्ही ते चाळण वगैरे ठेवून त्याच्यावरती वाफवतो. पण ते माहिती तुला बांबूचे मोमो स्टीमर असतात. हो. मला ते मोदकांसाठी आता तेच घ्यायचे कारण की ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि नंतर मग आपण ते डायरेक्ट तसेच्या तसे घेऊन ते सर्व करू शकतो आपण खायला. आता हे दणक्यात कसं अजून ते आपण नॉर्मल सारण करतो तसंच ना आपण ते वापरून पूर्ण शिजवून घेऊया. सारण बनवून घेऊ आपण चला. आणि इकडे काहीतरी दुसरं करायला घेतलं. काय काय करते? कुकर लावायचं. फुगते पाट आपल्याकडे कुठलं पाट दोन ते बाहेर ठेवलं पाट ठेव इथे खाली. त्याला चॉपिंग बोर्ड बोलतात मम्मी. हा मी पांडू बोलते. हा स्नेहा इकडे काय टोमॅटोचा कुकर लावते. नाही डाळ भाताचा कुकर लावते. अच्छा तिथे बटाटे आहेत त्या बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे मी. बटाटे दोनच निघाले म्हणून सुक्या भाजीचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मम्मीने इकडे मांडलंय सगळं. तोपर्यंत गोळे बनवून घेते. काय करते ही हळदीची पानं जे मेन आकर्षण आजचं जे आहे ती ही हळदीची पानं. याला नक्की हळदीचीच ना मम्मी वास घेऊन बघितलंस ना म्हणजे हो. हां काय काय फसवी पण असतात कर्दळीची पानं. म्हणून म्हटलं एकदा चेक कर ना वास येतोय का हळदीच्या मी पानाचा. थोडंसं तोडून असं हे केलं होतं. हां सारण आपलं बनवून काळा चहा पण बनवून घेतला. गार झालंय. काळाच्या कशाला? ते पाळीचे ते नाही तुकडे तुकडे निघाले होते. अच्छा घेतलंच पण. आणि ही आपली मोदकांची उकड. पुन्हा मोदकांची रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर खाली बघा. मी आमच्या चॅनलवरचा सगळ्यात पहिला आयुष्यातला व्हिडिओ यूट्यूबवरचा तो मोदकांचा आहे. त्याच्यामध्ये आहे सगळं उकड कशी काढायची वगैरे ते टॅग केलं तो एकदा बघा. आणि आपण आता मम्मी याचे गोळे करून घेते. आपण पुढच्या प्रोसिजरच्या यायला भेटू. मैंने घेतलं हे थापायला. तो एक गोळा किती होता साईजचा तरी पण असं आपल्या मीडियम साईजचे गोळे होते. झाकून ठेवायचे ते नाही ते कडक होतात आणि ते हळदीच्या पानावरतीच थापायला घ्यायचे. गौर से देखे इस चेहरे को. ते थापून त्याला तेल लावलंस का आधी पानाला नंतर सुटायला पाहिजे म्हणून का चिकटून बसतं. हा, पाण्यानं शिजली की नरम होतात ना. तर हे थापून घेते आणि याच्यात सारण घालायचं कितीतरी एक अंदाज आहे तुम्हाला जसं वाटेल तसं. तुमचं सारण जर का जास्त बनवून झालं असेल 2 नारळांचं केलं असेल तुम्ही तर जास्त टाका सारण. तरी पण त्यात बसेल तेवढंच. हो कारण ते बंद पण झालं पाहिजे ना. ओके बस ना. भरीव आहे भरीव आहे. बंद केलंस आणि काय ते असं हे बघ इकडून असं हां बंद करत बंद करायचं. अच्छा कडा बंद केलं पाहिजे. त्याला बांधायची गरज नाही लागत ना काय. नाही काही नाही. असंच ठेवायचं आणि असे चपटे एका बाजूला एक असे करून करायचं हे करायचे. एकावर एक ठेवून पण असे केले तर उकडले तरी चालतात ना ते असं काय. हां अच्छा अच्छा झालं फक्त हे. हे झालेलं आहे. आपण हे तू लावतेस का त्याला तूप लावतेस ना तेल नाही लावतेस. तूप लावते. तूप लावते. हां परत आपण पाण्याला बघू काहीतरी मम्मीने तूप लावायला घेतलं. अशा पद्धतीने तो गोळा घेतला मम्मीने थापायला तूप लावत लावत कारण ती उकड चिकट असते ती चिकटेल म्हणून तो गोळा थापत असं थापून घेतलं आपण पूर्ण चपटं करून. आणि आता त्यात ते परत तेवढंच सारण भरतोय. 1 चमचा 2 चमचा मोदकाला पण असंच भरतो. हो ते फक्त गोलपारी असते. 1.5 चमचा तर भरतो आपण. पारी पण एक्झॅक्ट ह्याच साईजची होती मोदकाची मला वाटतं. तेवढंच करायचं चपटं. फक्त हळदीच्या पाण्याचा जो फ्लेवर याच्यात मस्त उतरतो ना तो मजा येते बघायला. हे बंद केलं आणि आता हे झालं? इथून चपटं करत ते चपटं नाही सॉरी इथून सील करत 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 ते जायचं. हे बघ तर हे पूर्णपणे बंद झालं. अशा प्रकारे हे सगळे आपण करून घेऊया. हळदीच्या पानाचे आपण पातोळ्या ज्या आहेत. आणि जे दुसरं असतं माहिती आहे का मागे एका व्हिडिओत आपण बघितलं होतं ते कोन बनवून घेतात. तो असं कोन करून घेतात त्या पानाचा. आत त्याच्या पीठ भरतात आणि मग सारण भरतात आणि वरनं परत पीठ बाबून ते बंद करतात. ते काय असतं ते कुठे बनवतात साऊथला. नाही गोव्याला गेले होते काय लोक तेव्हा मी बघितलं काय जणांच्या व्हिडिओमध्ये बघितलं. ते एक वेगळं बनतं असं काहीतरी त्याला टूथपिकने नंतर ते बंद करतात कोनसारखं बनवून. तर ते पण बनवतात. आपण असे सगळे आता ह्या गोळ्यांचे सगळे हे करून घेऊ आणि पुढे शिजवायची काय प्रोसिजर आहे ते बघण्यासाठी मम्मीला भेटू आपण परत थोड्या वेळात. चला मम्मीनं नवीन आविष्कार केलेला आहे. आपण एवढ्या वेळ आपल्याला दाखवलं तुम्हाला हार्ड साईडने की कसं एकदम ते पूर्ण थापून करायचं. आणि मम्मीने नंतर बोलली मला लाटणं आणून दे. पोळपाटावरती लाटण्याने करून दाखवेल. तर ते आता लाटून पण होत आहे. मग आपण काय एवढ्या वेळ थापत बसलो होतो. नाही थापायला वेळ लागतो लाटून पण पटकन आणि पातळ पारी येते. हां पण ते मध्ये फाटतंय का ते. नाही ते होणार ते हां ते सील होणार ना नंतर जॉईंट झालं की.
सो तुम्ही हलक्या हाताने करायला लागेल ना पण हे खूप हो खूप हलक्या हाताने करायला लागेल तुम्हाला. सो तुम्ही लाटून पण ही पारी घेऊ शकता इझी. नंतर आपल्याला जे भरायचं ते परत तीच प्रोसिजर. सो हे सगळे आपले असे झालेले आहेत करून. हे शेवटचं आहे का हा? नाही हाय अजून. अजून आहे एक सगळ्यातलं एक्स्ट्रा काढलेलं बनवलेलं. तर हे पण आपण भरून घेऊ. आपण आता ते जे पातोळ्या आपण ज्या घेतल्या होत्या करून ते किती गेलं तरी बरंच आहेत ते 8-10 7-8 आहे. ते का पाण्यात टाकायच्या. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? नाही आपण मोठ्या गॅसवरती ठेवलं हे भांड ज्याच्यात आपण हे याच्यातच केलं होतंस का तू सारण नाही? हो हां. सारण यातच केलं, उकड पण यातच हो. काढली. त्यात आम्ही हंडे ठेवायला जे वापरायचो ना ते खाली आम्ही असं स्टँड सारखं वापरलं. त्या खाली पाणी आणि त्यावर चाळणीत आपण हे सगळे ठेवलेत पातोळ्या. आता वरनं झाकण मारतोय. आणि किती टाइम मोदकाने एवढंच हां 10-11 मिनिटं. 7-8 मिनिटं. मागे धोंडे बनवले होते आम्ही. जास्तच होतात, हो. धोंड्यांची रेसिपी पण तुम्हाला खाली मिळेल. आमचे ते जरा फसले होते. आम्ही 11 मिनिटं ठेवले होते. हां. तर आता आपण ते ठेवलंय. भेटले ते चांगले झाले ना. हो 10-11 मिनिटं ठेवले आपण. आणि बाजूलाच लगेच तुम्ही बघाल ना आपण ना भंडारेवाले जे आलू असतात मस्त ती आलू पुरीची सब्जी ती रस्सावाला असतो तो ती बनवायला घेतली मस्तपैकी. याची पण रेसिपी पाहिजे असेल तर सांगा तुम्ही आपण ती पण करू. मस्त आता हे तुम्हाला पाणी दिसतंय जास्त. जसे बटाटे टाकू तसं ते घट्ट होईल. आणि ते घेतलं पुऱ्या करायला. लयच मोठ्या पुऱ्या नाही होणार. चपाती सारखे लाटून त्याला छोटे करायचे. आणि ही बटाट्याची आपली रस्सावाली भाजी मस्त झाली. खूप छान झाली आणि खूप झणझणीत तिखट झाली. तर आता आपण हे पुऱ्या पण करायला घेऊया. चला आपले 10-12 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर स्नेहा एक पुऱ्या करायला घेते. तर आपल्या 10-15 मिनिटाच्या काहीतरी 15 नाही 12-13 मिनिटं झाली असतील ना. त्याच्या अथक परिश्रमानंतर आपल्याला इथे छान वाफाळतं पातोळ्या भेटलेल्या आहेत मिळालेल्या आहेत छान. आणि त्या मग मी काढते. भयंकर त्रास नाही म्हणता ना सुखद त्रास म्हणता येईल याला. तरस नाही तरस सुगंधाने होतोय ना. हो याला काय पाणी मारायचं असतं का? पाणी टाकायचं वरून? नाही हात तर गरम आहेत ना. होय आणि असं पाणी वाया घालवायचं आपण थोडंसं. तेवढं करावं लागतं कारण तुम्ही सारखं नळ चालू सारखं बंद नाही करू शकत. त्यामुळे ते जरा वेळ चालूच ठेवायला लागेल आपल्याला. आणि ह्या मग मी आता काढते कारण ते गार होऊ द्यायच्यात. नंतर मग तुम्हाला थंबनेलमध्ये जशी डिझाईन केलेली दिसते ती आपण करू नंतर. आणि त्याचा फोटो काढून घेऊ छान मस्तपैकी सगळे आपण काढून घेऊ. सुगंध तर बाप येतो बाई. सगळ्या त्या हळदीच्या पानाचा मस्त सुगंध आला नाही. ह्या अशा प्रकारे मस्त आपण काढून घेतलेल्या आहेत सगळ्या पातोळ्या. आता आपण दुसऱ्या पुढच्या करायच्यात ना ज्या कच्च्या आहेत त्या. हो हां पुन्हा हे ठेवायचं. आता मम्मीकडनं शिका परत कसं मम्मी ते मांडते. कसं मांडायचं का असंच हां असेच ते. काय असं ठेवण्याचं काही हे नाही ना शास्त्र नाही. फक्त व्यवस्थित झाकून असे एकावर उचकले नाही पाहिजे. उचकले तरी काय बरंच नाही. हे बघ सगळं सील झाले. आतून सील झाले. आपण आता पण बघू शकतो. हो आता काय फक्त शिजायची. येस ती तशी ठेवली तर ही अशी ठेवायची. हो गोल क्रिस क्रॉस कधी मग अशी ठेवायची. हे सगळे असे मांडून घेऊ. गप न का खूप ते सारखी रे. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया आता. हो. आणि परत 10 ते 15 मिनटं आपण थांबूया शिजण्यासाठी. ते आपल्या शेवटची बॅच पण झालेली आहे. पाणी बाबू मम्मी काय गं पाणी पूर्ण सुकलं होतं त्याचं. आणि आपली शेवटची बॅच झालेली आहे. गार पाण्याचा हात. हा वा. आणि जामच भयंकर गरम आहे. वाफाळतं गरम आहे. मम्मीची कसं तरी सर्कस चालली कसरत. म्हणजे उचलते आणि पटकन टाकते. बाबू आता खालच्या पण गरम होते. कर की आता हे हातगार कर तू ना तर गेम व्हायचं. कारण जे स्टील पण पूर्ण तापलं असेल ना. अशा मस्त आपण सगळं आता काढून घेऊ. सुगंध ना तुम्हाला खरंच आता हा तुम्हाला एक्सपिरियन्स करावा लागेल. मी नाही सांगू शकत. त्या हळदीच्या पानं आहेत पण त्या हळदीसारखा बिलकुल सुगंध नाही. हा वेगळा सुगंध असतो. घमघमाट. हो ज्यांनी हे खाल्लंय त्यांना माहिती आहे. कारण आम्ही त्या गावाला ती हळदीची पानं पाण्यात उकळून मस्तपैकी ते प्यायचो. मग ते सुंदर असं झालेलं आहे. आणि आपण आता हे घेऊन त्याशी वरात घेऊन आपण खायला भेटणार आहे बाहेर. चला वरात. हो ताटं बिटं मी नेऊन ठेवलेत. पातोळ्यांची वरात. आता आपण बसूया. वा कसं लागतं रे. ताट वाढून आलेलं आहे आपल्याकडे. स्नेहाचं ताटात नका बघू. त्याने 4 गोष्टी काढल्यात कारण स्नेहा खात नाही. काय काय पुरी भाजी डाळ भात आपलं वरण भात कुरडई पापड आणि आपले पातोळ्या आहेत. मम्मीचं तिकडे फोटोशूट चालू आहे. मम्मीला कुठून तरी ऑर्डर आली आहे. पातोळ्यांची ऑर्डर आली की काय नाही. आली तर पर्यंत. इलास्टिक पण आलाय त्याला का असं मस्त वेगळी वेगळाच. इलास्टिक ना. जरासं असं
मम्मी आपलं रितसर. स्नेहाने तूप घेतलं ह्या प्राण्याला तूप नाही आवडत. सॉफ्ट सॉफ्ट मस्त. तांदूळ कुठले पटणीचे ते तू बोललीस ते वेगळेवाले जे आपण पटणी. मोदकांसाठी वेगळे आणतो ते. हे पण आहे काय काय छोट्या गोष्टी मंडळी. मग आपण जे साधे तांदूळ वापरतात ते नका वापरू, पटणीचे वगैरे वापरा की जेणेकरून मग ते सॉफ्ट होतं ना. मम्मीचा तो अनुभव आहे, पटणीच्या तांदळांनी सॉफ्ट होतात. मस्त. आणि इकडे काहीतरी भाजी आणि पुरीचा आनंद. लवणाचा सुगंध. आवडला नाहीस ना? पातोळ्या कशा वाटल्या तुला? छान तू दुसऱ्यांदा खातेस ना फक्त आयुष्यात या? आता तू बघ. हां. ही पातोळी आपली छान. त्याला एक वेगळंच इलास्टिकपणा आला त्याला, कसं काय काय माहिती बाबा. आणि हे आपलं बाहेरचं घरचं तूप, घरचं बाहेरचं. मी जरा याचं पॉकेट खोलणार. इलेक्ट्रिक म्हणजे खोलतं ना रे. नाही तोडताना पण बघ ना त्याला एक इलास्टिक पण आहे वेगळाच. पीठ चांगलं आहे ना. मस्त सुंदर चव आली. आणि हळदीची पानं या सीझनमध्ये मिळतात, तर मिळाली तर नक्की आणा. मोदकाचं तर तुम्हाला बनवता येत असेल तर फक्त उलटं तुम्हाला येतं अजून सोपं. मोदकाच्या तर आपल्याला पाकळ्या पाडायला लागत असेल तर पाकळ्या पण नाही पाडायच्या, फक्त घट्ट बंद करायचं आणि सील करायचं, एवढंच आहे. बाकी काय जेवण आहे? जेवणाचं काय सांगायचं? बटाट्याची भाजी छान झाली. बटाट्याची भाजी आपली ती भंडाऱ्याची पुरी भाजीची असं दिल्ली स्टाईलची ती भाजी आहे. मम्मीचं कंटिन्यू चालू आहे तिकडे. मम्मी थांबलीच नाही आहे. मस्त मोमो. त्याने वर्षात एकदाच खायला मिळतं असा प्रकार आहे हा. आणि ॲक्च्युली मोदक बनतं त्यापेक्षा जास्त सॉफ्ट झालं आहे. का काय माहिती. नाही, मोदक पण आता या पिठाचं छानच होतं ना. मस्तच होतात, पण हे भारीच झालं नरम नरम. केले होते ते. हो. मला आता कोणी विचारतं त्यांना पण मी तेच सांगते मग. काय विचारतात ना. पटणीचे तांदूळ हा मोदकाला कोणतं तांदूळ पीठ वापरतं. हा. पटणीचं असं. हो. तर हे पावसाळा स्पेशल, त्यात नागपंचमी स्पेशल, आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली पावसाळा स्पेशल कारण हळदीची पानं आत्ताच मिळतात. तर हे नक्की बनवून बघा. आवडलं तर आम्हाला कमेंट करून पण सांगा तुम्ही. पण हे खरंच बनवून बघा, आवडेल तुम्हाला. जर का नसेल कधी ट्राय केलं तर नक्की बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला अजून तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीला सबस्क्राईब पण करायला लावा. या व्हिडिओसाठी एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओत भेटू. चला बाय. बाय. मम्मी बाय बाय.